हॅलो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर थंडीचा सीझन चालू आहे आणि अशा वेळी गरमागरम मस्त जेवण काहीतरी खास बेत असावा असं वाटतं. तर आज मी घेऊन आली आहे अख्खा मसूर. मोड आलेल्या मसूरची उसळ आपण छान झणझणीत आणि मस्त टेस्टी अशी करणार आहोत. बरं, ही कुकरमध्ये आज करतोय त्यामुळे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी 1.5 कप मोड आलेले मसूर घेतलेले आहेत. छान पाण्यात भिजवून त्यानंतर रात्रभर मोड आणून घेतलेत. आता आपण वाटण करून घेणार आहोत. तर मी 2 चमचे पॅनमध्ये तेल घेतलंय. त्यामध्ये एक मोठा कांदा व्यवस्थित चिरून घातलेला आहे. आता आपल्याला तो छान परतून घ्यायचा आहे. 2-3 मिनिटं कांदा परतल्यानंतर मी त्यामध्ये ॲड केले 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा कप आपल्याला इथे सुखं खोबरं वापरायचं आहे. तर मी इथे ताजं ओलं खोबरं वापरत नाहीये. तुम्हाला आवडत असल्यास ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. ते छान परतून झाल्यानंतर मी इथे चवीप्रमाणे लाल तिखट घातलंय आणि यामध्येच एक टोमॅटो ॲड केलाय. वाटणामध्येच टोमॅटो ॲड केलाय. तो रोस्ट झाल्यावर त्याची टेस्टही खूप छान येते आणि कलरसुद्धा खूप छान येतो वाटणाला. त्यामुळे मी यातच टोमॅटो ॲड केलेला आहे. त्यानंतर छान परतून घेऊन हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये आपण ॲड करणार आहोत आणि थोडंसं गरजेप्रमाणे पाणी घालून आपण छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता छान मऊसूत पेस्ट वाटण तयार झालेलं आहे. आता आपण लगेच कुकरमध्ये अख्खा मसूर करायला घेणार आहोत. तर कुकरमध्ये 2 चमचे मी तेल घेतलंय. तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, त्यानंतर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद मी इथे ॲड केलेली आहे. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. त्यानंतर कढीपत्त्याची 5-7 पानं मी इथे ॲड केलेली आहेत. आणि त्यानंतर आपण जे मोड आलेले मसूर घेतले त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान 2-3 मिनिटं परतून घेणार आहोत. गॅस लो ठेवायचा आहे म्हणजे आपलं जळणार नाही. त्यानंतर मी त्यामध्ये अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे म्हणजे फोडणी जळू नये म्हणून. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलंय ते त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर मी घातलेली आहे. वाटणात सुद्धा आपण ॲड केली होती त्यानुसार आपण त्यामध्ये घालायची. त्यानंतर 1 चमचा धने-जिरे पावडर आणि 1 ते 1.5 चमचा मी इथे मालवणी मसाला वापरते. तुमच्याकडे जर गरम मसाला असेल, मालवणी मसाला नसेल, गरम मसाला किंवा तुमच्याकडे जो रोजच्या जेवणात वापरला जातो तो मसाला तुम्ही इथे ॲड करा. छान मिक्स करून 1 ते 1.5 कप पाणी किंवा कमीत कमी 2 कप पाणी ॲड करायचं आहे. तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मी घातलं आहे चवीनुसार मीठ आणि छान फ्रेश ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि छान मिक्स करून अशी उकळी काढून घेतली. उकळ आल्यानंतर 2 मिनिटानंतर कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या छान घेतल्यात आणि कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता, आहा! किती छान कन्सिस्टन्सीचा आपला मसूरची उसळ किंवा अख्खा मसूर रेडी झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तर अशा पद्धतीने अगदी क्विक होणारी, कारण आपण कुकरमध्ये करतोय डायरेक्टली आणि मसूर भिजवून घेतलेले मोड आलेले असल्यामुळे शिजायला फारसा वेळही लागत नाही. त्यामुळे आणि थंडीमध्ये गरमागरम असं झणझणीत खायला खूप छान लागतं. गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत अतिशय टेस्टी ही भाजी लागते. तर तुम्ही उसळ लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला थोडी लहान मुलं असतील आणि कमी तिखट हवी असेल तर चवीसाठी थोडासा गूळसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आणि मी इथे मालवणी मसाला वापरला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की वापरा. त्याची टेस्ट खूप छान लागते. पण तो नसेल अवेलेबल तर जो कुठला मसाला घरामध्ये असेल, गरम मसालासुद्धा यामध्ये खूप छान लागतो. फक्त तुम्हाला तिखट किंवा चवीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये नक्की कळवा.